नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या शिव हिंदवी रेसिपी या चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत अस्सल गावरान चवीचा चुलीवरचा झणझणीत चिकन रस्सा, पौष्टिक सूप आणि सोबतीला खरपूस भाजलेली बाजरीची भाकरी। चुलीवरच्या जेवणाची चवच काही न्यारी असते। चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। इथे मी मध्यम आकाराचे 2 कांदे घेतलेले आहेत, ते मी अगदी बारीक असे चिरून घेणार आहे। कांदा चिरताना डोळ्यात पाणी येत असेल तर कांदा 10 ते 15 मिनिटं पाण्यामध्ये भिजत घालून मग चिरावा। आता मी इथे थोडा पुदिना घेतलेला आहे आणि थोडी हिरवी कोथिंबीर घेतलेली आहे। कोथिंबीर हे एकदम बारीक चिरून घ्यायचे आहे। आता मी इथे आलं घेऊन थोडंसं आलंही छोटा छोटा चिरून घेणार आहे आणि यामध्ये 1 ते 2 लसणाच्या कुड्या घेतलेल्या आहेत। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं लसूण घालून त्याची आपण बारीक पेस्ट करून घेतलेली आहे। आता सगळ्यात आधी चिकन स्वच्छ धुवून घेतलेले आहे, त्यामध्ये आता थोडी हळदी पावडर घालणार आहोत आणि तसेच चवीनुसार मीठही आपण घालून घेतलेला आहे। आता इथे मी चूल पेटून घेतलेली आहे। चुलीला चांगला जाळ लागलेला आहे। आता आपण त्यावर एक पातेलं ठेवून त्यामध्ये 2 पळी तेल घालून हे गरम करण्यास ठेवून देणार आहोत। तेल अगदी कडकडीत गरम झालेला आहे। आता त्यामध्ये चिरलेला कांदा घालून तो मस्त असा परतून घेणार आहोत। आता त्यामध्ये थोडी हळद आणि आलं लसूण पेस्ट घालून तेही चांगलं मस्त असं परतून घेणार आहोत। आता आपण मॅरिनेट केलेलं चिकन त्यामध्ये घालून 5 ते 10 मिनिटं हे मस्त असं परतून घेणार आहोत। मस्त असं परतून झाल्यानंतर त्यावर चिरलेली कोथिंबीर घालून त्यावर झाकण ठेवून त्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवणार आहोत। आपलं इथे मस्त पाणी गरम झालेलं आहे। आता ते आपण चिकन मध्ये टाकून देऊ। चिकन थोडं शिजून घेतलं की तयार होईल आपलं गरमागरम चिकन सूप आणि पाणी, जे लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने पितात। असं हे आपलं आणि सूप तयार आहे। आता हे सूप आपण एका पातेल्यामध्ये काढून घेणार आहोत। आता खास वाटण तयार करून घेऊ। इथे मी चुलीच्या निखऱ्यावर 4 कांदे भाजायला घातलेले आहेत। हे कांदे भाजून झाले की आपण थोडा पुदिना, थोडी कोथिंबीर, फुटाणे आणि खोबरं हे घेतलेलं आहे। आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याचं बारीकसं वाटण करून घेणार आहोत। सगळं एकत्रच वाटण करून घ्यायचं आहे। मिक्सरवर बारीक असं छान वाटून झालेलं आहे। आता आपण रशाला फोडणी देऊन घेणार आहोत। त्यासाठी मी इथे चुलीवर पातेलं ठेवलेलं आहे, त्यामध्ये मी थोडं तेल घालून घेतलेलं आहे। तेल गरम झाले की त्यामध्ये आपण थोडं केलेलं वाटण घालणार आहोत। वाटण घालून ते मस्त असं परतून घ्यायचं आहे। आता त्यामध्ये आपण मसाले म्हणजे बेगडी मिरची, घरचा मसाला, कांदा लसूण मसाला आणि लाल तिखट आणि मटण मसाला घालून घेणार आहोत। हे मसालेही आपण मस्त असे त्यामध्ये परतून घेणार आहे। मसाले अगदी मस्त असे परतले की त्यामध्ये केलेलं थोडं शिल्लक राहिलेलं वाटण ही आपण त्यामध्ये टाकून घेऊया। आता हे वाटण सगळं व्यवस्थित परतून घेऊया। तेल सुटेपर्यंत हे वाटण परतून घ्यायचं आहे। मस्त असं तेल सुटलेलं आहे। आता
आता त्यामध्ये शिजलेलं चिकन घालून घेऊया. इथे मी शिजलेलं चिकन घालून घेतलेलं आहे. त्यामध्ये गरजेनुसार गरम पाणी घालून घेऊया. आता त्यावर चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया. बघा काय मस्त तवंग तरी आलेली आहे. आता यामध्ये आपण चवीनुसार थोडं मीठ घालून घेऊया आणि 10 ते 15 मिनिटं याची मस्त अशी उकळी काढून घेणार आहोत. मस्त असं 10 ते 15 मिनिटं उकळून घेतलं ना, त्याचा सगळा फ्लेवर त्या रश्श्यामध्ये उतरतो. शिजेपर्यंत आपण बाजरीची भाकर तयार करून घेऊया. इथे मी तवा चुलीवर गरम करण्यात ठेवलेला आहे आणि बाजरीचं पीठ आपण एका परातीमध्ये चाळून घेऊन त्यामध्ये थोडं थोडं गरम पाणी किंवा गार पाणीही आपण वापरू शकतो. ते आपण मस्त असं बारीक मळून घेणार आहोत. पीठ चांगलं मळून घेतले म्हणजे भाकरी कडाला फाटत नाही. आता इथे मस्त अशी आपण भाकरी थापून घेणार आहोत. मस्त अशी गोल गरगरीत भाकर आपण इथे थापून घेतली. आपली भाकरी थापून झालेली आहे. आता आपण गरम तव्यावर भाकरी टाकून घेणार आहोत आणि एका साईडला आपण त्यावर पाणी लावून एका साईडला मस्त अशी खरपूस भाजून घ्यायची आहे. त्यानंतर एका साईडला आपण चुलीच्या निखाऱ्यावर भाकरी भाजून घेणार आहोत. चुलीवरची भाकरी अशी टम फुगली की ती खायला खूप छान लागते. पहा आपली मस्त भाकरी तयार झालेली आहे. तर तयार आहे आपला गावरान बेत हा रस्सा आणि भाकरी. बघूनच तोंडाला पाणी सुटलंय. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच अस्सल रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.